कल्याण लोकसभेमधील मतमोजणी परिसरामध्ये आता शुकशुकाट पाहायला मिळतोय। मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच वीज गेल्यानं अधिकाऱ्यांची आता धावपळ झाल्याचं पाहायला मिळतंय। कल्याण लोकसभेतील मतमोजणी परिसरात बत्ती गुल झालेली आहे। मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच वीज गेल्यानं अधिकाऱ्यांची धावपळ आता बघायला मिळते। सुनील जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। तर सुनील, काय नेमकं झालंय? रुचली, अगदी बरोबर आहे। आता 8 वाजता कल्याण लोकसभेच्या मतमोजणीची सुरुवात होणार आहे। सकाळपासूनच या ठिकाणी 600 पेक्षा अधिक कर्मचारी जे आहेत ते कामाला लागलेले आहेत, तर शेकडो पोलीस कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्त केलेले आहेत। मात्र आता थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी बत्ती गुल झाल्याने कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांची चांगली धावपळ उडाली आहे। थोड्या वेळानंतर या ठिकाणी जे आहे मतमोजणी होणार आहेत, मात्र त्याआधीच लाईट गेलेली आहे आणि बत्ती गुल झाल्याने ती परत कशी आणायची या चिंतेमध्ये अनेक फोन जे आहेत ते विद्युत पुरवठ्याला केला जात आहेत, तर दुसरीकडे जनरेटर देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। त्याचंही कनेक्शन या ठिकाणी होते की नाही हे सगळं पाहत आहेत आणि त्याचबरोबर अधिकारी असतील, कर्मचारी असतील, या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धावपळ जी आहे या ठिकाणी करत असताना दिसून येत आहे। रुचली, संजय, याचा मतमोजणीवर कसा परिणाम होतोय? मतमोजणी अजून सुरुवात झाली नाही, मात्र 8 वाजता ही मतमोजणीला सुरुवात होणार आहे। कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील, ते मतमोजणी केंद्रामध्ये या ठिकाणी 84 टेबल लावण्यात आलेले आहेत आणि 29 फेऱ्या होणार आहेत, तर त्या ठिकाणी सगळे पोहोचलेले आहेत। मात्र आता लाईट गेली, ही लाईट कधी येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण त्यानंतरच मतमोजणीला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। संजय, दिलेल्या